इथे मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, बघू शकता. आपल्याला त्याच वाटीने 1 वाटी दही घ्यायचे. दही जास्त आंबट असेल तर तुम्ही अर्धी वाटी घेऊ शकता. इथं मी साखर घेतली 3 चम्मच. तीन चम्मच साखर. चवीनुसार मीठ थोडस. इथं मी रवा घेतला 3 चम्मच. तीन चम्मच रवा. इथे 2 चम्मच तेल घेतलं मी. इथे 2 चम्मच तेल घेतलं. हे आपण एकजीव करून घेऊया. सुरुवातीला आपल्याला पाणी न टाकताच एकजीव करायचं, कारण आपलं दह्याचं आणि साखरेचं पाणी होतं त्यामुळे, आणि तेल थोडस तेलामुळे मी ओलावा येतो. आपल्याला बिना पाण्याचं एकजीव करून घ्यायचंय आणि नंतर पाण्याचं प्रमाण कितपत टाकायचं ते सांगते मी. हे बघू शकता, बिना पाण्याचंच एवढं आपलं छान झालंय. आपल्याला अगदी थोडंसं पाणी लागणार. आता मी पाणी घेते. इथे मी ज्या आपल्याला दही हे टाकलं त्याच वाटीने आपण पाणी घेतलेलं आहे. थोडंसं टाकलं मी, 2 चम्मच एवढं. चांगलं फेटून घ्यायचंय, गाठी अजिबात होऊ द्यायचे नाही. अगदी थोडस लागणार पाणी. 1 चम्मच मी एवढं पाणी टाकलंय. आता आपल्याला पाणी टाकायची अजिबात गरज नाही. एवढ्याच पाण्यामध्ये आपण फेटून घेणार आहोत. जास्त फेटून घ्यायचं, असं स्मूथ असं बेटर करायचं आपल्याला. खूप आपल्याला फेटून घ्यायचंय, स्मूथ असं बेटर करायचं आपल्याला. हे बघा, असं स्मूथ असं आपलं बेटर तयार झालंय. बघू शकता, अशा तऱ्हेने आपलं बेटर पाहिजे, स्मूथ असं. आपल्याला पाणी अजिबात आपण वापर केला नाही. 3 चम्मच एवढं पाणी टाकलं होतं, तर 3 चमच्याच्या वर अजिबात पाणी नाही वापरलं आपण. इथे आपण 10 मिनिटे झाकून ठेवूया. इथे आपण परातीला जास्तीत जास्त तेल लावून घ्यायचे, कारण ढोकळा चिटकतो त्यामुळे निघला पाहिजे, म्हणून जास्तीच तेल लावायचं आपल्याला परातीला. जितकं जास्त तेल लावताल तितकं लवकर ढोकळा निघतो. हे बघा, परातीला आपण तेल लावून घेतलं. इथं आपलं बेटर बघूया आपण. 10 मिनिटे झालेत आता. हे बघा कसं घट्ट झालं होतं, बघू शकता. आपल्याला त्याला फेटून घ्यायचंय. हे बघा, अशा तऱ्हेने.
इथं मी पीठ आपलं परफेक्ट आहे की नाही कसं ओळखायचं हे खून सांगत आहे. हे बघा, चमचेच्या मागे मी अशी रेष ओढून बघितली तर ती रेष अजिबात एकत्र येत नाही, म्हणजे पीठ आपलं बरोबर आहे. तर असं ओळखायचं पीठ परफेक्ट आहे की नाही. इथं खायचा सोडा मी अर्धा चमच घेतलेला आहे. एवढंच प्रमाण घ्यायचं आहे खायच्या सोड्याचं, अजिबात जास्त घ्यायचं नाही. जास्त जर घेतलं तर कडसर अशी चव येईल ढोकळ्याची आणि खायला पण चांगलं लागणार नाही. त्यामुळे जेवढं प्रमाण सांगितलं तेवढंच प्रमाण घ्या. इथे आपल्याला 2 चम्मच एवढं तेल घ्यायचंय. आपल्याला खायच्या सोड्यामध्ये टाकून घ्यायचं. इथं थोडंसं तेल कमी पडलं. हे बघा, इथे मी 2 चम्मच तेल घेतलेलं आहे. सोड्यामध्ये टाकून घेऊया, एकजीव करून घेऊया. चांगलं एकजीव करून घ्यायचंय. आपल्याला त्या बॅटर मध्ये टाकून घ्यायचं आणि एकजीव करून घ्यायचं. चांगलं जोर लावून फेटायचंय. बघा, पीठ कसं रंग बदलत आहे, पिठाचा फुलत आहे पीठ. ही प्रोसेस आपल्याला लवकरात लवकर करायची आहे. तर आपण आता इथं तेल लावलेली परात घेतली आहे, त्यामध्ये टाकून घेऊया. इथे मी कढई आणि कढईमध्ये पाणी आणि स्टँड ठेवलं होतं, उकळी आलेली पाण्याला. तुम्हाला असंच करायचं आहे. त्यामध्ये आपण प्लेट ठेवून घेऊया. आपल्याला थोडंसं राहिलेलं बेटर त्यामध्ये टाकून घेऊया आता. हे आपल्याला आता झाकून ठेवायचे. दिसतंय ना तुम्हाला? हे बघा, बघू शकता आपले 20 मिनिटं कंप्लीट झाले. तर इथं सुरुवातीचे 5 मिनिटं आपल्याला फुल गॅस ठेवायचा आहे आणि राहिलेली 15 मिनिटं मीडियम गॅसवर आपल्याला ढोकळा करून घ्यायचा आहे. इथं परफेक्ट आपला ढोकळा झालेला आहे, सुरीला अजिबात चिटकलं नाही. तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते मी. हे बघू शकता आपली सुरी एकदम क्लीन निघालेली आहे. बेस्ट असा आपला ढोकळा झालेला आहे. आपल्याला सावकाशपणे हे गरम असल्यामुळे काढायचं आहे. हे बघू शकता पाणी अजिबात राहिलं नाही कढईमध्ये. आपण गॅस बंद करू आणि ते बघू शकता स्पॉन्जी असा आपला ढोकळा तयार आहे. तर आपण आता सुरीने त्याला पूर्ण मोकळं करून घेऊया.
इथे आपण एक परात घेतलेली आहे, त्यामध्ये आपण ढोकळा काढून घेऊया. आपल्याला हलक्या हाताने त्यावर मारायचा आहे. दिसतंय ना तुम्हाला? हे बघा, अशा प्रकारे आपल्याला मारून ते ढोकळा करून घ्यायचा. आपला ढोकळा स्पॉन्जी झाल्यामुळे ते सहज कट करताना चिरू शकतो, त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचा. तुम्हाला मी कट करताना लक्षात येतच असेल किती स्पॉन्जी झालेला आहे. हे बघू शकता, मस्त असं स्पॉन्जी ढोकळा आपला तयार आहे. तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल तर तुम्हाला सहज येऊन जाईल. मस्त असा ढोकळा झालाय बघा, परफेक्ट येऊन जाईल. तुम्हाला आजपर्यंत दाखवते बघा, अजिबात कच्चा नाही, काही नाही, व्यवस्थित आहे, परफेक्ट असा होतो. मस्त असा झाला. मी तुम्हाला सर्व कसं करायचं ते दाखवते. इथे मी तेल टाकलं, एक पळी मोहरी टाकली, 2 कट केलेले हिरवी मिरची, तिळ, कोथिंबीर, थोडेसे राहिलेले तिळ पुन्हा टाकले. आपण हलवून घेऊया. पाणी टाकून घेऊया. इथं थोडंसं मीठ, एक चम्मच साखर आणि थोडी वरी साखर, थोडीशी चमच्याच्या वर थोडं. हे आपलं पाणी तयार आहे आता ढोकळ्याचं. इथे बघू शकता किती स्पॉन्जी दिसत आहे. हे बघू शकता, मस्त स्पॉन्जी झाला आपला ढोकळा. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर मित्रनात्याकडे शेअर करायला विसरू नका. आणि कमेंट करा, लाईक करा. आणि मस्त असेच ढोकळे बनवून खा. मस्त अशा आनंदी राहा, हेल्दी राहा आणि मस्त खा.
हे बघा, आपल्या ढोकळ्याची रेसिपी तयार आहे. तर तुम्ही असाच ढोकळा बनवून खा. मस्त. कमेंट करा कुठून बघायलात, कोणत्या गावाहून बघायलात, कमेंट करायला विसरू नका. हे बघा, तुम्हाला आणखीन एक मी ढोकळ्याचं हे दाखवते. आजपर्यंत असा आपला मस्त झालेला ढोकळा आहे. तुम्ही बघू शकता, कुठेही कच्चा नाही, काही नाही, व्यवस्थित असा आहे. तर तुम्ही अशाच नवनवीन रेसिपीमध्ये मला साथ द्या आणि नवीन